एक कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात होतो जातो. तो जाऊ नये याकरिता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही. 2. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते. 3. कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात. नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे, म्हणजे मग करपणार नाही. 4. नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर माशा चिलटे बसत नाहीत. नकळत पदार्थामध्ये धूळ, किडा, मुंगी वगैरे पडत नाहीत. 5. नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. 6. भाजीत जर पनीर वापरायचे असल्यास पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे तुकडे 10 ते 15 मिनिट ठेवा. मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या भाजीत वापरू शकता. 7. कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदूळाच्या 1.5 पट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा आणि फटफटीत होतो. 8. गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडली पात्रातून पटापटा निघतात. 9. काही भाज्या, उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी 1 चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो. मित्र आणि मैत्रिणींनो, असेच घरातील माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.